In last meeting, we are seeing about the preparation of alcohols from various reagent or various substrate. Okay. In today's meeting or today's video, we shall discuss about the different chemical properties of alcohol and phenol. यहाँ पे हम आज डिस्कस करेंगे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहल एंड फिनॉल. ओके, अब पहली प्रॉपर्टी जो है, फर्स्ट प्रॉपर्टी इंट्रा मॉलिक्यूलर इंटरमॉलिक्यूलर फोर्सेस. इंटर molecular forces. Here we know that alcohol, that functional group, the alcohol and phenol contain a OH type of functional group. Okay. अब यहाँ पे OH टाइप का फंक्शनल ग्रुप है, तो कोई भी हमने अल्कोहल लिया, ओके, तो यहाँ पे क्या होगा, इंटरमॉलिक्यूलर फोर्स ऑफ अट्रैक्शन इज फॉर्म बिटवीन द हाइड्रोजन एटम एंड ऑक्सीजन एटम ऑफ द 2 or 3 टाइप्स ऑफ पर्टिकुलर अल्कोहल्स. अब यहाँ पे देखो, मैंने फॉर एग्जांपल के लिए यहाँ पे CH3, CH2, यहाँ पे यानी कि यहाँ पे एग्जांपल के लिए ROH लेंगे, ठीक है. तो ये एक मेरे पास यहाँ पे क्या है, एक अल्कोहल का ग्रुप होगा, ओके. एंड हियर आल्सो वी हैव सेकंड टाइप ऑफ अल्कोहल दैट कंटेनिंग हाइड्रोजन एटम, यहाँ पे भी एक OH होगा. अब यहाँ पे जो OH बॉन्ड जो होता है, इट इज पोलर इन नेचर. OH बॉन्ड कौन सा होगा, पोलर नेचर का होगा. एंड ड्यू टू पोलर नेचर, व्हाई इट इज पोलर इन नेचर, बिकॉज ऑक्सीजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव एंड हाइड्रोजन कैरीज पॉजिटिव चार्ज ड्यू टू इंडक्टिव इफेक्ट. अब यहाँ पे आएगा डेल्टा पॉजिटिव चार्ज और यहाँ पे आएगा डेल्टा निगेटिव चार्ज. सिंपल थिंग, बराबर. तो यहाँ पे क्या हो जाएगा, यहाँ पे फोर्स ऑफ अट्रैक्शन एस्टैब्लिश हो जाएगा बिटवीन द हाइड्रोजन एंड ऑक्सीजन ऑफ द अनदर अल्कोहल. ओके, तो यहाँ पे क्या होगा, ये हाइड्रोजन बॉन्डिंग फॉर्म हो गई. अब यहाँ पे इंटरमॉलिक्यूलर फोर्स बोला है, यानी कि दो मॉलिक्यूल के बीच में का फोर्स. यहाँ पे क्या हो गया, दो मॉलिक्यूल के बीच में का फोर्स हो गया, तो इसको बोलेंगे हम इंटरमॉलिक्यूलर फोर्सेस. ओके, एंड ड्यू टू प्रेजेंस ऑफ इंटरमॉलिक्यूलर फोर्सेस इन अल्कोहल और आल्सो इन फिनॉल. अब यहाँ पे फिनॉल का अगर एग्जांपल आपने ले लिया, तो यहाँ पे फिर से फोर्स ऑफ अट्रैक्शन होगा, यानी कि अल्कोहल ये जो कंपाउंड है ये मोर एसिडिक होता है. अब किस तरह के एसिडिक स्ट्रेंथ यहाँ पे इंक्रीजेस हो गया और डिक्रीजेस होती है, वो डिस्कस करेंगे, ठीक है. तो यहाँ पे फिर से दूसरा मैंने फिनॉल ले लिया, तो यहाँ पे जो ऑक्सीजन है और ये जो यहाँ पे जो हाइड्रोजन होगा, इनके बीच में क्या होता है, फोर्स ऑफ अट्रैक्शन क्या होगा, एस्टैब्लिश होगा. ओके, बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव ऑक्सीजन एंड इलेक्ट्रोपॉजिटिव हाइड्रोजन. और इस टाइप के फोर्स को बोलेंगे हम इंटरमॉलिक्यूलर फोर्स, जो दो मॉलिक्यूल के बीच में होगी. कितने मॉलिक्यूल के बीच में होंगे, ओके. अब इंटरमॉलिक्यूलर फोर्स स्ट्रांग होगा, तो यहाँ पे ये बहुत सारे प्रॉपर्टीज पे क्या करेगा, इफेक्ट करेगा. फर्स्ट है यहाँ पे जो कलर होता है, कलर ऑफ अल्कोहल, फर्स्ट प्रॉपर्टी कलर. ओके, एंड कलर ऑफ दिस अल्कोहल एंड फिनॉल. यहाँ पे दोनों भी कंपाउंड के बारे में हम डिस्कस करें, अल्कोहल के और यहाँ पे फिनॉल के. अल्कोहल यानी कौन सा है, जो सिंपल अल्कोहल होंगे, यानी कि अल्किल अल्कोहल. यहाँ पे कौन सा अल्कोहल के बारे में बात करेंगे, अल्किल अल्कोहल. और फिनॉल तो एक स्पेशल टाइप का ग्रुप है जो एरोमेटिक कंपाउंड में आएगा, ठीक है. तो यहाँ पे अल्कोहल का मैंने कहा कि वो था कैसे होंगे, कलरलेस इन नेचर. उनका नेचर कैसा होगा, वो था कलरलेस इन नेचर. सेकंड जो प्रॉपर्टी होगी, यहाँ पे ऑर्डर होता है, ओके. फिर से ऑर्डर अल्कोहल का और उसके बाद फिनॉल का, ओके. बोथ है कार्बोलिक एंड फिनोलिक ऑर्डर. यहाँ पे क्या होगा, कार्बोलिक ऑर्डर और यहाँ पे होगा फिनोलिक ऑर्डर. ओके, देन नंबर थर्ड स्टेट, जनरली अल्कोहल एंड फिनॉल्स आर प्रेजेंट इन द लिक्विड स्टेट. ओके, अल्कोहल एंड phenol are present in the liquid state. both are liquid in state. कौन से स्टेट में रहेंगे, लिक्विड. ड्यू टू लो इंटरमॉलिक्यूलर फोर्सेस, so hence
this alcohol and phenol are present in the liquid form and hence it is toxic in nature. Both are कैसे हो गए? Toxic in nature. Both are toxic. It is corrosive in nature. Toxic in nature. Okay. It produces toxicity because this OH bond. Because of OH bond, this alcohol and phenol are toxic in nature. अब ये इतने यहाँ पे ये सिंपल प्रॉपर्टीज हमने यहाँ पे डिस्कस किया. कौन सा? यहाँ पे कलर है, यहाँ पे इंटरमॉलिक्यूलर फोर्स के बारे में, कलर, ओडर और स्टेट के बारे में हमने डिस्कस किया. ठीक है. तो उसके बाद की जो प्रॉपर्टी आती है यहाँ पे आएगा बॉइलिंग पॉइंट. सबसे इंपॉर्टेंट यहाँ पे क्या होगा? अभी बॉइलिंग पॉइंट. ओके. अब हमको पता है एक सिंपल थिंग मैंने बताया था, बॉइलिंग पॉइंट. ओके. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द molecular mass, molecular weight. As the molecular weight increases, the boiling point of compound is also increases. Why? Because van der Waals force of attraction is increased. क्या हो जाएगा? यहाँ पे van der Waals force of attraction increase हो जाएगा और जैसे ही molecular weight बढ़ता जाएगा, ओके, तो उसका boiling point भी क्या होगा? बढ़ता जाएगा. ओके. अब यहाँ पे सेम टाइप के कंपाउंड के बारे में हम डिस्कस करेंगे. फॉर एग्जाम्पल मैंने यहाँ पे लिया एक N-ब्यूटिल अल्कोहल. कौन सा लिया? N-ब्यूटिल अल्कोहल. इसका फॉर्मूला इस तरह से होगा CH3, यहाँ पे CH2, यहाँ पे CH2, यहाँ पे CH2 और यहाँ पे क्या होगा? OH. सेकंड जो अल्कोहल होगा यहाँ पे आइसो ब्यूटिल अल्कोहल. आइसोब्यूटिल अल्कोहल यहाँ पे CH3 होगा, यहाँ पे CH3 होगा, यहाँ पे CH, यहाँ पे CH2 और यहाँ पे OH. ये हो गया आइसोब्यूटिल अल्कोहल. ये स्ट्रक्चर को क्या बोलते हैं? आइसो. उसके बाद है सेकेंडरी ब्यूटिल अल्कोहल. ओके. पहले तो अल्कोहल के बारे में डिस्कस करेंगे. यहाँ पे सेकेंडरी ब्यूटिल अल्कोहल CH3, यहाँ पे CH2, यहाँ पे CH, यहाँ पे CH3 और यहाँ पे OH. सेकेंडरी ब्यूटिल अल्कोहल. ओके. यानी कि यहाँ पे कैसा है? 2 डिग्री कार्बन एटम है. कौन सा कार्बन एटम है? 2 डिग्री कार्बन एटम. हाँ, लास्ट में बताया मैंने कि टर्शियरी ब्यूटिल अल्कोहल. टर्शियरी ब्यूटिल अल्कोहल. ओके. अब यहाँ पे सिंपल थी में मैंने डिफरेंट क्या कौन से एग्जाम्पल है? अल्कोहल की एग्जाम्पल है. ओके. अब यहाँ पे मैंने बताया था कि बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्यूलर वेट. बट if the molecular weight of all these compounds are same, आता इथे काय molecular weight सगळ्यांचं कसं आहे? सेम आहे. N-ब्यूटिल अल्कोहल, आइसोब्यूटिल अल्कोहल, सेकेंडरी ब्यूटिल अल्कोहल, टर्शियरी ब्यूटिल अल्कोहल. व्हाट इज द मॉलिक्यूलर फार्मूला ऑफ दिस कंपाउंड? इसका मॉलिक्यूलर फार्मूला क्या होगा? ओके. क्या होगा? C4. ये स्टिक में है. और ऑक्सीजन. बराबर. सबका मॉलिक्यूलर फॉर्मूला कैसा है? सेम. देखिए स्ट्रक्चरल अरेंजमेंट कैसी है? डिफरेंट. क्या बोलेंगे इसको? दोज कंपाउंड हैव सेम मॉलिक्यूलर फॉर्मूला बट डिफरेंट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज आइसोमर. इसको क्या बोलेंगे हम? आइसोमर. और दिस फिनोमेनन को बोलेंगे हम आइसोमेरिझम. हे झालं होतं ना आपण? आइसोमेरिझम झालं होतं. याच्यामध्ये दिसत आहे ना? ओके. टर्शियरी ब्यूटिल अल्कोहल. आता इथे एक्झाम्पल टर्शियरी ब्यूटिल अल्कोहल. कार्बन, इथे CH3, इथे CH3 आणि इथे काय असणार आहे? इथे OH. ओके. 3 और 3 6 9 10. किती झाले? 10 आहेत का? कितना है? 10. हाइड्रोजन आटम कितने पूरे? टोटल 10 है. ओके. तो यहाँ पे क्या है? मॉलिक्यूलर फॉर्मूला. अब यहाँ पे मॉलिक्यूलर वेट सेम है. अब जैसे जैसे ब्रांचिंग बढ़ता जाएगा, याद रखो, जैसे जैसे ब्रांचिंग बढ़ता जाएगा इसका बॉइलिंग पॉइंट क्या होगा? डिक्रीज होगा. दैट मीन्स हियर दिस बॉइलिंग पॉइंट ऑफ कंपाउंड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. बराबर है. जितना ज्यादा ब्रांचिंग होगा बॉइलिंग पॉइंट
कम होता जाएगा। आई थिंक यह न्यूट्रल अल्कोहल का 118 डिग्री सेल्सियस है बॉइलिंग पॉइंट, इसका कितना होता है 108 शायद, ओके। इसका 92 होगा और इसका समथिंग 82 के आसपास है, इसका 98 है, ओके। सिंपल थिंग में क्या है, जो बुक में आपको दी गई है बॉइलिंग पॉइंट आपको याद नहीं रहे तो भी चलेगा, लेकिन क्या है सिंपल थिंग में आपको याद रखना है कि बॉइलिंग पॉइंट इनवर्सली प्रोपोर्शनल टू द ब्रांचिंग एंड बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्यूलर वेट। डिफरेंट कंपाउंड लिया तो बॉइलिंग पॉइंट क्या होगा, इंक्रीज होगा मॉलिक्यूलर वेट के हिसाब से, ओके। और यहाँ पे ब्रांचिंग बढ़ते जाएंगे तो क्या होगा, बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होता जाएगा। समझ में आ गया? तो इस तरह का यहाँ पे इफेक्ट आपको देखने को मिल सकते हैं। आता याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन मध्ये एक्झाम्पल देतो। CH3 CH2 OH, CH3 CH2 CH2 OH, ओके। बेटा याच्यामध्ये मला सांग की बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त कोणाचा असणार आहे, फर्स्ट और सेकंड? फर्स्ट ब्रांचिंग कमी आहे, बरोबर आहे। इथे आता एक सांगत आहे, एक लक्षात ठेवायचं, इथे काय सांगितलं मॉलिक्युलर वेट बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मॉलिक्युलर वेट। आता इथे मॉलिक्युलर वेट कोणाचं जास्त, नंबर ऑफ आयटम ज्याच्यामध्ये जास्त असणार आहे ऑलवेज त्याचा मॉलिक्युलर वेट जास्त असणार सेकंड नंबरचा। मग आता याच्यामध्ये हा फेनॉमेनॉन आपण इथे यूज करणार नाही, आता कुठला यूज करायचा आपल्याला फर्स्ट। हे कशासाठी आपण यूज केलेलं आहे, जिथे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बरोबर आहे, फक्त इथे काय मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रत्येकाचा सारखाच आहे आणि फक्त इथे काय ब्रांचिंग इन्क्रीज होतं, इथे काय होतं इन्क्रीज ब्रांचिंग आणि त्याच्यामुळे याचा बॉइलिंग पॉइंट काय होतं कमी होतं। पण इथे काय हे दोन्ही स्ट्रक्चर डिफरंट आहे, बरोबर आहे, याचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे, याचं मॉलिक्युलर वेट कसं आहे कमी आहे। तर आपल्याला आन्सर कसं पाहिजे, सेकंड नंबर, दिस कंपाउंड हॅज हायर बॉइलिंग पॉइंट दॅन फर्स्ट वन, बरोबर। आता अजून एक ओके, याच्यामध्ये कुणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे, कुणाचा कमी असणार, दिस वन इज द फर्स्ट आणि सेकंड। इथे मी काय सांगितलेलं आहे, सेकंड हॅज ग्रेटर बॉइलिंग पॉइंट दॅन फर्स्ट वन। इथे सेकंड नंबर कारण त्याचं मॉलिक्युलर वेट सेम आहे, फक्त स्ट्रक्चर अलग आहे, खाली कमी ब्रांचिंग, खाली ब्रांचिंग बेटा इथे जास्त आहे। आता एक स्ट्रेट चेन आहे, इथे ब्रांच आहे ना, ही स्ट्रेट चेन होती, याला काय आता तयार झाली ब्रांच तयार झाली, बरोबर। आता ब्रांच तयार झाली तर मी काय म्हणतो बॉइलिंग पॉइंट काय होता डिक्रीज होते। आता बॉइलिंग पॉइंट कोणाचा जास्त असणार आहे फर्स्ट, बरोबर आहे। म्हणजे आपण काय फर्स्टचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे देन सेकंड, अलग लक्षात येतं। हे असं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, ओके। यू हॅव टू रिमेंबर दिस थिंग। आता कॉम्प्लिकेटेड करू थोडंसं, आपण दोन्ही कंपाऊंड मिक्स इथे आपल्याला घेतलं तरी चालेल। आता ऍक्च्युअली मध्ये मॉलिक्युलर वेट असेल तर ज्याचा मॉलिक्युलर वेट जास्त आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे, आणि जिथे मॉलिक्युलर वेट सेम आहे तिथे ब्रांचिंगचा विचार करायचा, तिथे कुठला विचार करायचा आपल्याला, बरोबर आहे। जिथे मॉलिक्युलर वेट जास्त असेल, ओके, तिथे ऑलवेज मॉलिक्युलर वेट जास्त असणार आहे, त्याचंच काय आपल्याला करायचंय। आता एक एक्झाम्पल घेऊ आपण, चालेल। CH2 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 OH, ओके। त्याच्यानंतर घेतलेला आहे CH2 CH2 CH, इथे OH, इथे CH3, परत इथे CH2, ओके। इथे काय घेतलेलं आहे CH3, इथे CH2, इथे OH, परत घेतलेला आहे C, इथे CH3, इथे
इथे CH3, इथे OH. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट असं असणार आहे सगळ्यात कमी. मी सपोज डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावायला सांगितलं. सगळ्यात कमी 4 नंबर. 4th नंबर सगळ्यात कमी. नंतर कुठला? सेकंड नंतर. नंतर काय? सेकंड. नंतर नंतर थर्ड. नंतर थर्ड. नंतर फर्स्ट. नंतर फर्स्ट. असं असणार आहे का? पा. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? प्रत्येकाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? सेम. फक्त इथे काय सांगितलेलं? इथे काय घेतलेलं आहे? याचा प्रत्येकाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का? नाही, डिफरंट आहे. बरोबर आहे. मग आता सगळ्यात लेस जो बॉइलिंग पॉइंट आहे हा 4चा असणारच आहे. बरोबर आहे. पण 4चा असणार आहे का? आपण काय सांगितलं? मॉलिक्युलर वेटचा पण इथे इफेक्ट आहे. बरोबर आहे. ब्रांचिंगचा आहे. पण आपण दोन्हीचा विचार करायचा आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी मी पहिला सांगितलं काय? बॉइलिंग पॉइंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. बरोबर आहे. मग आता इथे मॉलिक्युलर वेट सगळ्यात कमी कोणाचा आहे? या 3 कंपाऊंड पैकी याचं मॉलिक्युलर वेट कसं असणार आहे? कमी असणार आहे. कारण की एक CH2 युनिट कमी आहे. बरोबर आहे. मॉलिक्युलर मास किती आहे? 14 ने कमी आहे. मॉलिक्युलर वेट 14 ने कमी आहे. तर सगळ्यात बॉइलिंग पॉइंट कोणाचा कमी असणार आहे? 3rd नंबरचा असणार आहे. बरोबर आहे. आलं लक्षात? पहिले मॉलिक्युलर वेट. आता नंतर हे तिघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे? 1 2 3 सेम आहे. आता या तिघांचं कम्पेअर करायचं. आता सगळ्यात त्याच्यानंतर कोणाचा असणार आहे? 4. बरोबर. कोणाचा असणार आहे? 4. त्याच्यानंतर कोणाचा असणार आहे? हा सेकंड. आणि त्याच्यानंतर कोणाचा असणार आहे? हे फर्स्ट. बरोबर. हे फर्स्ट, सेकंड, 4 अँड देन 3. कारण हे मॉलिक्युलर वेटच्या बेसवर आहे. बाकीचे काय? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला हे ब्रांचिंगच्या बेसवर असेल. बेटा ओके. इथे आपण सेम घेतलं. इथे त्यांचे 4 टर्म. माझं लक्ष नाही. सॉरी. आता इथे कसा? इथे ब्रांचिंगचा इथे पण इथे विचार करा. म्हणजे 4th नंबर बरोबर आहे तुमचा. इथे 3rd नंबर. ओके. देन यांचा मॉलिक्युलर वेट आहे. या दोघांचंच कम्पेअर करायचं आहे. इथे काय? देन सेकंड, देन फर्स्ट. ओके. मला वाटतं इथे एक CH2 काढला माझं लक्ष. ठीक आहे. तर इथे काय असणार आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड देन 4th. कारण की यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला यांचा पण सेम आहे आणि यांचा पण सेम आहे. काढताना मला एक CH2 द्यायचा होता अजून विसरलो. ठीक आहे. या प्रकारचे इथे काय होणार? हे आलं लक्षात येतं. आता हे झालं बॉइलिंग पॉईंट. ते बाजूला एक कॉर्नर मध्ये लिहून घ्या. मॉलिक्युलर वेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बॉइलिंग पॉईंट अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द ब्रांचिंग. ओके. आता याच्यानंतर आहे सोल्युबिलिटी. काय सांगता आपण? सोल्युबिलिटी. ओके. आता सोल्युबिलिटी मध्ये काय असतं? These alcohols and phenols are soluble in water. अल्कोहोल आणि फिनॉल कसे असतात? वॉटर सोल्युबल आहे. आता why these alcohol and phenols are water soluble? आता याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की ROH आणि इथे AROH. AROH म्हणजे सरळ फिनॉल. ओके. आणि ROH म्हणजे अल्किल. कुठलाही अल्कोहोल. याला अल्कोहोल म्हणतो आपण. अल्किल अल्कोहोल म्हणायचं का? याला अल्कोहोल, याला फिनॉल. ओके. अल्कोहोल आणि फिनॉल आर सोल्युबल इन वॉटर. ओके. आता सोल्युबिलिटी कशी चेंज होतो का याच्यामध्ये? आता इथे OH आहे. हे कसं आहे? पोलर नेचर. इथे OH आहे. हा कसा आहे? पोलर नेचर. आणि पोलर नेचर असेल तर आपण काय सांगितलं? इट इज वॉटर सोल्युबल. वाय? बिकॉज धिस अल्कोहोल अँड फिनॉल्स आर फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग व्हाइल डिझॉल्विंग वॉटर. कशा प्रकारे? RO इथे काय? H आणि इथे काय? वॉटर. इथे काय? हायड्रोजन. आणि याच्यामध्ये काय तयार होतं? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज फॉर्म. अँड दिस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्डिंग. इट इज स्पेशल टाइप ऑफ डायपोल मोमेंट. डायपोल फोर्सेस. बरोबर आपण सांगितलं होतं. आणि त्याला काय स्पेशल नाव दिलेलं आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि याच्यानंतर इथे ARचं सुद्धा तसंच आहे. इथे वॉटरचा मॉलिक्यूल आणि इथे काय तयार होतं? हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. सो दॅट दिस कंपाउंड अल्कोहोल्स आर वॉटर सोल्युबल. Alcohols are water soluble. Why? Because they form
हायड्रोजन बॉन्डिंग काय तयार करतात? हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात. आता हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो? इट इन्क्रीजेस इट्स बॉइलिंग पॉइंट. बरोबर आहे. आता एक कंपाऊंड आहे माझ्याकडे, एक साधा फिनॉल आहे. ओके, एक प्युअर फिनॉल आहे आणि एक माझ्याकडे काय ॲक्वियस फिनॉल आहे. कुठला फिनॉल आहे? ॲक्वियस. बरोबर. आता मी तुम्हाला सांगितलं कम्पेअर करा बॉइलिंग पॉइंट. दोघांमधला बॉइलिंग पॉइंट कोणाचा सगळ्यात जास्त असणार आहे? सगळ्यात जास्त कोणाचा असणार आहे? याचा. हा कसा आहे? ॲक्वियस आहे. ॲक्वियस मध्ये काय तयार होतं? हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं आणि हायड्रोजन बॉन्डिंग इज फॉर्म इट्स बॉइलिंग पॉइंट इज इन्क्रीजेस. त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होतो? इन्क्रीज होतो. आलं लक्षात? हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाल्यामुळे काय तयार होतं? त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होतो? इन्क्रीज होत असतो. समजलं का? आलं लक्षात? Due to hydrogen bonding, the boiling point of these compounds are alcohol and phenols are increases. आलं लक्षात? And so that it is water soluble. Why? Because it form hydrogen bonding. आता इथे कंपाऊंड अजून आपण कम्पेअर करू. आता माझ्याकडे फिनॉल. ओके, आता इथे माझ्याकडे दोन टाईपचे फिनॉल आहेत. एक आर्थोनायट्रोफिनॉल, ओके, आणि एक आहे पॅरानायट्रोफिनॉल. पॅरानायट्रोफिनॉल म्हणजे काय होणार आहे? इथे OH असणार आहे आणि पॅरा पोझिशनला काय असणार आहे? इलेक्ट्रॉन. ओके, आता यांचं सोल्युबिलिटी आपल्याला कंपेअर करायची. ओके, हा कोणता यापैकी कंपाऊंड वॉटर सोल्युबल जास्त असणार आहे? आता हा फर्स्ट कंपाऊंड आहे आणि हा सेकंड कंपाऊंड आहे. आता दोघांपैकी बॉइलिंग वॉटर सोल्युबल जास्त कुठला असणार आहे? दिस कंपाऊंड इज हायली वॉटर सोल्युबल दॅन दिस वन. म्हणजे कसं आहे? सेकंड कंपाऊंड जास्त सोल्युबल असणार आहे दॅन फर्स्ट वन. देन व्हाय दिस हॅपन? आता या ठिकाणी जर याला आपण स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये लिहिलं, ओके, याला आपण स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये आपण याला या ठिकाणी याचं स्ट्रक्चर जे असतं या प्रकारे, याच्यावर काय निगेटिव्ह चार्ज, याच्यावर काय निगेटिव्ह चार्ज आणि या ठिकाणी काय ऑक्सिजन, इथे काय पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. या हायड्रोजनवर कुठला चार्ज आहे? डेल्टा पॉझिटिव्ह. याच्यावर काय डेल्टा निगेटिव्ह. बरोबर आहे. आता जेव्हा हा OH ग्रुप आर्थो पोझिशनला असेल, कोणत्या पोझिशनला असेल? आर्थो पोझिशनला असेल आणि आर्थो पोझिशनच्या बाजूला कोण आहे? नायट्रो ग्रुप. कुठला ग्रुप आहे? नायट्रो. आणि याच्यावर कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह. या निगेटिव्ह चार्ज मध्ये आणि या पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन मध्ये काय तयार होतं? हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. आणि अशा प्रकारच्या हायड्रोजन बॉन्डिंगला दोज हायड्रोजन बॉन्डिंग विच इज फॉर्म इटसेल्फ इन इटसेल्फ विथ दॅट मॉलिक्यूल. बरोबर. स्वतःच्या मॉलिक्यूल मध्ये काय तयार होत आहे? हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत आहे. दिस सच टाइप ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इज कॉल्ड एज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, द हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म बाय इटसेल्फ बाय मॉलिक्यूल. ओके, आणि या ठिकाणी जो हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतो, इथे कुठल्या प्रकारचे हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतो? बघा, इथे आहे N, इथे आहे डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि इथे आहे ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज, इथे आहे OH. बरोबर आहे. देयर इज अ नो इंटरॅक्शन इज फाउंड बिटवीन दिस निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन अँड दिस पॉझिटिव्ह चार्ज, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज कंटेनिंग हायड्रोजन ॲटम, बिकॉज दे आर प्रेझेंट फार अपार्ट फ्रॉम इच अदर. ते कसे आहेत? दे आर प्रेझेंट फार अपार्ट फ्रॉम इच अदर. ओके, सो दॅट हिअर दिस सच टाइप ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इज नॉट फॉर्म. इथे काय तयार होतं? इंट्रामॉलिक्युलर. त्या मॉलिक्यूल मध्येच काय तयार होतं? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि या ठिकाणी काय मिळतो चान्स? या ठिकाणी या प्रकारचा चान्स मिळेल की वॉटरच्या आणि या हायड्रोजन मध्ये काय तयार होतं? हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. आता या ठिकाणी वॉटरच्या मॉलिक्यूल मध्ये आणि या फिनॉलच्या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत असेल तर इट इज मोर सोल्युबल. कारण की याच्यामध्ये कोणासोबत हायड्रोजन बॉन्डिंग तयार होत आहे? वॉटर आणि या मॉलिक्यूल बद्दल. बरोबर. इंटरमॉलिक्युलर फोर्स. बरोबर. या ठिकाणी काय काय झालं? आता या ठिकाणी हायड्रोजन एंगेज झाला या ऑक्सिजन सोबत हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये. बरोबर आहे. याला म्हटलं आपण इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि इथं काय झालं? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय? हायड्रोजन बॉन्डिंग इज फॉर्म बिटवीन टू मॉलिक्युल्स. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? द हायड्रोजन इज बॉन्डिंग इज फॉर्म बिटवीन टू मॉलिक्युल्स. हियर हायड्रोजन बॉन्डिंग इज फॉर्म ओनली विदिन वन मॉलिक्यूल. ओके, आता इथं काय झालं? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंट्रा म्हणजे काय सांगितलेलं? हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म विदिन वन मॉलिक्यूल. हियर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, द हायड्रोजन बॉन्डिंग
bonding is formed between two molecules. It may be same, it may be different. Okay. आणि हा कसा असणार आता एक बघा येथे वॉटरच्या मॉलिक्यूल मध्ये आणि या फिनॉल मध्ये काय तयार झालेला हायड्रोजन बॉन्ड सो दॅट इट इज मोर सोल्युबल इन वॉटर इथे आता हायड्रोजन एंगेज झाला या ऑक्सिजन सोबत सो दॅट इट इज लेस सोल्युबल इन वॉटर बरोबर आता सोल्युबिलिटी आपण कंपेअर केली या दोघांमध्ये तर आपण काय सांगितलेलं आहे सेकंड इज मोर सोल्युबल इन वॉटर दॅन फर्स्ट वन सेकंड मोर सोल्युबल इन वॉटर दॅन फर्स्ट वन व्हाय बिकॉज इट फॉर्म intermolecular hydrogen bonding and here this such a type of hydrogen bonding is not occur okay because this hydrogen atom is engaged with hydrogen bonding within molecule okay समझ में आ गया आगे चले ये हो गया solubility आपल्याला सपोज डिटेक्ट करायचं आहे माझ्याकडे दोन बीकर आहे या बीकर मध्ये हा पण कंपाऊंड घेतला हा पण घेतला आता दोघे वॉटर सारखे दिसतात बरोबर आहे तर आता मला दोघांपैकी चेक करायचं आहे की याच्यामध्ये हा ऑर्थोनायट्रोफिनॉल आहे का पॅरानायट्रोफिनॉल आहे तर कसं चेक करणार आहे आपण वॉटर ऍड केलं तर हा काय होतो हा वॉटर सोल्युबल होणार हा काय होतो वॉटर सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल झाल्यावर हे आपण लगेच सांगू शकतो की हा कुठला आहे पॅरानायट्रोफिनॉल तर हा कसा आहे हा सोल्युबल होणार का नाही इट इज फ्लोएड ऑन वॉटर सो दॅट इट इज we can say that it is orthonaitrophenol बरोबर आहे म्हणजे आपण तिथे कंपेअर करू हा सोल्युबल होणार नाही हा वरच राहतो म्हणजे ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि जर सोल्युबल झाला तर पॅरानायट्रोफेनॉल आलं सर त्याच्यानंतर आता सोल्युबिलिटी नंतर आपण सांगत आहे कम आता आपल्याला ऍसिडिक स्ट्रेंथ याचा डिस्कस करायचा आहे ओके आता देर आर सो मेनी डिफरंट लॅबोरेटरी टेस्ट आर गिवन फॉर दिस कंपॅरिझन ऑफ दिस अल्कोहोल अँड फिनॉल्स ओके आता जनरली आपण सांगितलं तर पोलर नेचर आहे अल्कोहोलचा तो OH ग्रुप आहे कसा सांगितलेला आपण पोलर नेचरचा सांगितलेला बरोबर आहे मग पोलर नेचरचा असेल तर आपण काय सांगतो इट मे बी शो ऍसिडिक इन नेचर बरोबर आहे मग आपण इथे दोन प्रकारच्या आपल्याला 2 ते 3 प्रकारचे टेस्ट दिलेले आहेत फर्स्ट टेस्ट इज आपण काय सांगतो लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल्स पहिली सांगितलेलं लिटमस टेस्ट सिंपल टेस्ट ओके आता याच्या ठिकाणी इथे रिएक्शन केला आपण घेतला अल्कोहोल म्हणजे लक्षात घ्यायचा अल्किल ओके अल्कोहोल प्लस लिटमस पेपर कुठलाही घ्या रेड पण घ्या किंवा ब्ल्यू जरी घेतला ते दोन्हीपैकी कुठलाही जरी घेतला ओके देर इज अ नो चेंज इन कलर ऑफ लिटमस पेपर आता याच्यावर तुम्हाला काय सांगतोय ओके अल्कोहोल्स आर not acidic in nature because it does not show change in color of litmus paper जर आपण सांगितलेलं असतं ब्ल्यू लिटमस पेपर काय झाला रेड झाला तर काय सांगितलं असतं आपण तो काय ऍसिड आहे आणि रेड ऍसिड रेड राहिला असता तरी सांगितलं असतं आपण बरोबर ऍसिडिक आहे पण इथे काय होतं ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतच नाही याच्यामध्ये आपल्याला रेड लिटमस पेपर कुठंच काम आपल्याला काय डिप करायला लागतो ब्ल्यू जर रेड डिप केला असता आणि ब्ल्यू झाला असता तर आपण बेस म्हटलं असतं माहिती आहे ओके सिंपल थिंग आहे जर इथं काही चेंज होत नसेल तर इट इज न्यूट्रल इन नेचर हा कसा असणार आहे न्यूट्रल इन नेचर असणार आहे आता आपण काय सांगितलेलं आहे इट इज नो चेंज आता फिनॉलचं डिस्कस करू इथे काय आपण करणार आहे फिनॉल प्लस लिटमस पेपर बरोबर फिनॉल हा ऍसिडिक कॅरेक्टर बरोबर ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड इथं काय तयार झालं ब्ल्यू टू रेड तयार झाला ब्लू कलर change to red. That means it is phenol is acidic in nature. Acidic in nature. आता इथे क्वेश्चन पडतो की फिनॉल acidic का आहे बाकीचे अल्कोहोल तर कसे आहे it does not show any change in color of litmus paper but only phenol show change in color that is blue litmus paper changes to red that means it is acidic in nature. ओके मग अल्कोहोल आणि फिनॉल याच्यामध्ये काय डिफरन्स आहे कारण दोन्हीकडे कुठला फंक्शनल ग्रुप आहे दोन्हीकडे आहे OH फंक्शनल ग्रुप बरोबर आहे
आता दोन्ही सेम फंक्शनल ग्रुप आहे, पण इट इज ऍसिडिक इन नेचर बट इट डज नॉट शो ऍसिडिक इन नेचर. बरोबर. आता इथे काय होतं, या ठिकाणी हा जो बॉन्ड तयार आहे हा कशाला अटॅच आहे, एका अरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. कुठला, हा OH ग्रुप. जो OH ग्रुप डायरेक्टली अटॅच टू द अरोमॅटिक रिंग. देन व्हॉट हॅपन, इट इज ऍसिडिक इन नेचर. व्हाय इट इज ऍसिडिक इन नेचर. आता याला आपण वॉटर मध्ये ऍड केलं. ओके, ऍड केल्यानंतर काय होतं, या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगू शकतो की काय O निगेटिव्ह तयार झाला आणि इट गिव्स S+ आहे. ओके, व्हाईल डिझॉल्विंग वॉटर. बरोबर. आणि इथे हा जो कंपाऊंड तयार होत आहे इट इज मोर स्टेबल इन नेचर दॅन अनदर अल्कोहोल. सपोज इथे मी CH3OH घेतला असता, बरोबर, आणि इथे वॉटर मध्ये ऍड केल्यानंतर CH3O निगेटिव्ह तयार झाला असता प्लस H, तर हा ऍसिडिक म्हटलं असतं. पण असं होते का, नाही. काय, कारण की हा कसा आहे, अनस्टेबल आहे. हा कसा आहे, अनस्टेबल आहे आणि असं फॉर्मेशनच होत नाही. पण इथे हे फॉर्मेशन होतं. आपण ऍसिड म्हणजे काय, जर सपोज वी डोनेट H+ आयन असं म्हणतो, बरोबर, आणि H+ आयन डोनेट होत असेल इट इज ऍसिडिक इन नेचर. हा अल्कोहोल असा OH निघतो कारण की हा अनस्टेबल आहे. बरोबर. आणि हा कसा आहे, आता इथे याचं कंपॅरिझन करायचं आहे. दिस फिनॉक्साइड इट इज कॉल्ड एज फिनॉक्साइड. ओके, दिस फिनॉक्साइड, दिस निगेटिव्ह चार्ज इज स्टॅबिलाइज्ड बाय दिस रेझोनन्स इफेक्ट. या रेझोनन्स इफेक्ट मध्ये काय होत आहे, स्टॅबिलाइज होत आहे. बरोबर. पेज नंबर 2 मध्ये तुम्हाला डायग्राम दिलेले आहे, ते डायरेक्ट मी आताच घेत आहे. ठीक आहे. काय होतात, या ठिकाणी जो ग्रुप तयार होत आहे, बॉन्डिंग तयार होतं. बघा आता इथे हे समजलं असेल. ओके, आता हा काय ऍसिडिक नेचर आहे, इथे काय तयार होतं, हा निगेटिव्ह चार्ज फिनॉक्साइड तयार होतो. ओके, पहिल्या स्टेप मध्ये काय होतं, हा रेझोनन्स इफेक्ट दाखवतो, हा स्टॅबिलाइज होतो याच्यासोबत. बरोबर आहे. आणि इथे डबल बॉन्ड तयार होतो. बरोबर. आणि या ठिकाणी काय होतं, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज परत काय होतो, बरोबर. S+ डोनेट केला म्हटलं, कारण की ऍसिडिक नेचर असेल तर S+ डोनेट करावं लागेल ना, व्हाईल डिझॉल्विंग वॉटर. बरोबर. आता हा काय होत आहे, स्टॅबिलाइज होत आहे, कंटिन्युअस होतो. काय होत आहे, स्टॅबिलाइज होत आहे. हा इथे डबल बॉन्ड इथे, ठीक आहे. परत इथे काय होत आहे, हा परत काय होतो, स्टॅबिलाइज होतो. हा बॉन्ड काय होतो, इथे ओपन होतो. आणि प्रत्येक ठिकाणी या प्रकारचं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेवटी काय होतं, वापस हा बॉन्ड इथे स्टॅबिलाइज होतो आणि इथे हा याच्या ठिकाणी आपला परत कंपाऊंड तयार होतो, हा फिनॉक्साइड. दॅट मीन्स ड्यू टू फॉर्मेशन ऑफ रेझोनन्स स्टॅबिलायझेशन, दिस फिनॉल शो ऍसिडिक कॅरेक्टर. फिनॉल काय शो करताय, ऍसिडिक कॅरेक्टर. समजलं का एवढं, व्हाय फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर, बिकॉज द आयन, the phenoxide ion which is formed in given chemical reaction is stabilized by resonance effect. कोणत्या इफेक्टने स्टॅबिलाइज होतं, हेच इट इज ऍसिडिक इन नेचर. आलं. त्याच्यानंतर आता हे तर जनरली आपण लिटमस पेपरचं सांगितलं. बरोबर. आता दुसरी टेस्ट कशी करू शकतो की आपण ऍसिडिक आहे की बेसिक आहे, बाय रिएक्शन विथ बेस. सिंपल थिंग. बरोबर. कुठलाही अगर ऍसिड म्हटलं आपण, ऍसिडची रिएक्शन बेस सोबत केलं तर काय करावं, बेस सोबत केलं सिंपल HCl प्लस NaOH काय तयार होतं, NaCl प्लस H2. काय नाव आहे, सॉल्ट प्लस वॉटर, न्यूट्रलायझेशन. बरोबर. आता मग फिनॉक्साइड आपण घेतला सपोज सिंपल अल्कोहोल, आधी आपण अल्कोहोल घेतलं, अल्कोहोल प्लस वॉटर केला, सॉरी बेस इथे केला, तर काय तयार व्हायला पाहिजे, सॉल्ट अँड वॉटर. बट दिस सच अ चेंज, दॅट मीन्स अल्कोहोल डज नॉट रिॲक्ट विथ बेस. नो रिएक्शन. इथे काय लिहू, नो रिएक्शन. म्हणजे काय, अल्कोहोल डज नॉट रिॲक्ट विथ बेस. बरोबर. म्हणजे काय आपण सांगू शकतो, अल्कोहोलचा न्यूट्रल इन नेचर. हे कसे असणार आहे, न्यूट्रल कॅरेक्टरचे असणार आहे. बरोबर. हे कसे आहे, न्यूट्रल कॅरेक्टरचे. इट डज नॉट रिॲक्ट विथ बेस. जर इथे आपण CH3OH घेतला, प्लस काय घेतलेलं, बेस घेतलेला NaOH, इथे काय, नो रिएक्शन. स्ट्रॉंग बेस घेतला तरी याची रिएक्शन याच्यासोबत होतो. बरोबर. आता बघा, 3 प्रकारचे बेस घेता येते आपल्याला. किती प्रकारचे, एक वीक बेस NaCO3. ओके. सेकंड स्ट्रॉंग बेस NaOH, आणि त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग बेस Na आणि पोटॅशियम, अल्कली मेटल. हे कुठले आहेत,
अल्कली मेटल जर ऍड केला तर इथे तुम्हाला थोडीफार रिएक्शन दिसू शकते, बरोबर. पण लिटमस पेपर मध्ये काही तुम्हाला रिएक्शन दिसणार नाही. आता आपण फेनॉलच्या बाबतीत बोलू. कोणाच्या बाबतीत आधी फेनॉलचं डिस्कशन करू इथे, ठीक आहे. अल्कोहलच्या आधी आपण कोणाचं डिस्कशन करणार आहे? फेनॉल. ArOH. ArOH does not react with this weak base. weak base सोबत रिॲक्ट होतो का? नाही. नो रिॲक्शन, बरोबर आहे. म्हणजे weak base सोबत रिॲक्ट होत नाही. इट ओनली रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस. आता याच्यावरून आपल्याला काय समजतं? स्ट्रॉंग बेस सोबत रिॲक्ट झाला तर फर्स्ट स्टेप मध्ये काय तयार होतो? ArONA, सोडियम फेनॉक्साइड. याला काय म्हणतात? सोडियम फेनॉक्साइड. सोडियम फेनॉक्साइड तयार होतो प्लस वॉटर. हा सॉल्ट तयार होतो. हा काय? सॉल्ट, बरोबर आहे. आणि परत त्याला ऍसिडिफिकेशन केलं. परत काय करायचं? ऍसिडिफिकेशन केलं तर इथे काय तयार होतं? ArOH प्लस काय तयार होतो? NaCl. काय तयार होतं? NaCl. फर्दर रिस्टोरेशन, काय म्हणून आपण याला? रिस्टोरेशन ऑफ फेनॉल ग्रुप, बरोबर आहे. हे रिस्टोरेशन झालं. आता हा बेस सोबत रिॲक्ट झाला आणि या रिॲक्शन वरून समजतं की फिनॉल इट इज कसं आहे? ऍसिडिक नेचर. आणि या दोन रिॲक्शनचं कम्पेअर केल्यानंतर आपल्याला समजतं की जो फेनॉल आहे इट इज व्हेरी वीक ऍसिड. हा कसा आहे? फेनॉल ऍक्ट ॲज अ व्हेरी वीक ऍसिड. त्याची पीएच जवळपास हे 6 to 7 च्या जवळपास असतो. अलग 6 च्या वर आहे आणि 7 च्या जवळ, म्हणजे न्यूट्रलच्या जवळ असतो तो. त्याच्यामुळे काय होत आहे? याची वीक बेस सोबत रिॲक्शन होत नाही, पण रिॲक्शन कोणासोबत होत आहे? स्ट्रॉंग बेस सोबत. अलग एक लक्षात ठेवा, स्ट्रॉंग ऍसिड जे आहेत, स्ट्रॉंग ऍसिड जे आहे, बरोबर आहे, हे स्ट्रॉंग बेस सोबत पण रिॲक्ट होतात आणि वीक बेस सोबत पण रिॲक्ट होतात. अलग लक्षात. तर या ठिकाणी तसंच आहे. आता या ठिकाणी हा जो ऍसिड आहे हा कसा आहे? मी काय म्हणतो इथे लक्ष द्या. स्ट्रॉंग ऍसिड रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस ऑल्सो. स्ट्रॉंग ऍसिड रिॲक्ट्स विथ वीक बेस ऑल्सो, बरोबर आहे. बट वीक ऍसिड रिॲक्ट्स विथ ओनली स्ट्रॉंग बेस, बट वीक ऍसिड डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस. इथे फक्त लिहायचं नो रिॲक्शन. इथे काय? नो रिॲक्शन आहे, कारण की वीक ऍसिड डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस. या ठिकाणी अल्कोहलच्या बाबतीत अलग लक्षात. स्ट्रॉंग ऍसिड रिॲक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड रिॲक्ट्स विथ वीक बेस, बट वीक ऍसिड रिॲक्ट्स विथ ओनली स्ट्रॉंग बेस. इट डज नॉट रिॲक्ट विथ वीक बेस. अलग लक्षात. आता इथे आपण अल्कली मेटल जरी ऍड केला, अल्कली मेटल इज द स्ट्रॉंगेस्ट बेसिस. ओके, नाव अल्कली मेटल बेसिस. अल्कली मेटल सोडियम अँड पोटॅशियम. ओके, जे अल्कोहोल्स आहेत, अल्कोहोल्स ओनली रिॲक्ट्स विथ अल्कली मेटल्स. कशासोबत रिॲक्ट होतात? अल्कली मेटल्स. आणि करस्पॉन्डिंग काय तयार होतं? सोडियम जे सॉल्ट असेल तो या ठिकाणी कुठला सॉल्ट जे आपण कंपाऊंड घेतला त्या ठिकाणी तो रिॲक्ट होतो. सपोज इथे ArOH घेतला, इट इज रिॲक्ट विथ सोडियम टू फॉर्म काय होतं? ArO निगेटिव्ह, इथे Na प्लस इव्हॉल्युशन ऑफ S2 गॅस. म्हणजे काय कुठला गॅस बाहेर पडतो? S2 गॅस इज लिबरेटेड. वाय? सोडियम रिॲक्ट्स विथ दॅट इज इट इज स्ट्रॉंग बेस. हा कसा आहे? हा स्ट्रॉंग बेस आहे, लक्षात ठेवायचं. अल्कली मेटल्स आर स्ट्रॉंगेस्ट बेस. ओके, म्हणून हा काय होतो? मी आता सांगितलं तुम्हाला, वीक ऍसिड कोणासोबत होतात रिॲक्ट? स्ट्रॉंग बेस सोबत, बरोबर. इझिली रिॲक्ट. बाय इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. इथे कुठला गॅस बाहेर पडतो? हायड्रोजन. नॉट ओनली सॉल्ट अँड वॉटर. इथला रसीद आहे काय सांगितलं? ऍसिड. एक लक्षात ठेवायचं, ऍसिड जेव्हा मेटल सोबत रिॲक्ट होतो, ऍसिड कधी मेटल सोबत रिॲक्ट होतो, कुठला गॅस बाहेर पडतो? कुठला गॅस? एसीएल जरी घेतला, इथे एसीएल जरी घेतला प्लस Na केला, इथे काय तयार होतं? NaCl तयार होतं आणि प्लस S2 गॅस तयार होतो. याला बॅलन्स करा. अलग लक्षात. तर या प्रकारचे इथे रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला जातात. ऍसिड रिॲक्शन बेस मेटल बेस म्हणजे अल्कली मेटल. अल्कली मेटल सोबत काय होतं? हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. आलं सर सोबत काय रिॲक्शन? ओके, आता याच्यानंतर आहे, आता याचं आता हे झालं कुठली टेस्ट? आपली सिंपल टेस्ट घ्यायची. ओके, आता रिॲक्शन विथ आता आपल्याला डिस्टिंग्विश करायचं.
काय करायचं डिस्टिंग्विश बिटवीन द अल्कोहोल अँड फिनॉल. आता अल्कोहोल कुठले आणि फिनॉल कुठले आहे याच्यासोबत आपल्याला काय डिस्टिंग्विश करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन रिएक्शन दिलेले आहेत, एक लुकास कॅटलिस्ट सोबत आणि एक FeCl3 सोबत. ओके, त्याला तुम्हाला सेपरेट तुमच्या बुक मध्ये तुम्हाला सेपरेट करून दिलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक्स दिलेला आहे तिथे. ठीक आहे, ओके. कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट फॉर फिनॉल आपण त्याला जनरली म्हणून डिस्टिंग्विश बिटवीन अल्कोहोल अँड फिनॉल. तुम्ही त्याला कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा म्हटलं तरी चालेल ऑफ फिनॉल, कारण फिनॉलच फिनॉल काय करतात, फक्त रिॲक्ट होतात कोणासोबत FeCl3 सोबत आणि करस्पॉन्डिंग काय तयार होतं फिनॉल फेरिक फिनॉक्साइड. काय तयार होतो फेरिक फिनॉक्साइड प्लस इथे काय बाहेर पडतो SC हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हे रिएक्शन बघा, या ठिकाणी फिनॉल घेतला स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये लिहिलं, इथे OH रिएक्ट विथ FeCl3. याचं नाव काय फेरिक क्लोराइड. याचं नाव काय फेरिक क्लोराइड. इसका नाम है फेरिक क्लोराइड आणि हा फिनॉल बरोबर. आणि या ठिकाणी जो कंपाऊंड तयार होतो या प्रकारचा होतो. O इथे Fe आहे. ओके, या ठिकाणी काय O इथे रिंग काढली आपण, इथे काय तयार झालं हायड्रोजन याच्यामध्ये बॉन्डिंग तयार झालं. इथे काय O आणि इथे काय रिंग आहे. इथे जो बॉन्ड तयार होता या प्रकारचा बरोबर. इथे काय तयार झालं फेरिक फिनॉक्साइड. काय तयार झालं फेरिक फिनॉक्साइड प्लस 3 टाइम्स SC. काय तयार झालं 3 टाइम्स SC. याला 3 टाइम्स घ्यावं. आलं का लक्षात. दिस इज द स्पेसिफिक टेस्ट गिव्हन बाय फिनॉल ओनली विथ FeCl3. आपल्याला जर डिटेक्ट करायचं की गिव्हन कंपाऊंड मध्ये फिनॉल आहे की नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, वी कॅरी आउट दिस रिएक्शन विथ FeCl3. आणि इथे तुम्हाला मिळतो डार्क कलर, डार्क पर्पल म्हणा, व्हायलेट म्हणू शकता त्याला, किंवा ग्रीन सुद्धा म्हणू शकता. 3 प्रकारचे कलर प्युरिटीवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे फिनॉलच्या प्युरिटीवर डिपेंड आहे की त्याला पर्पल कलर होणार, व्हायलेट होणार का ग्रीन होणार. आलं लक्षात. we can detect the presence of phenolic group by reaction with ferric chloride. समझ में आया, by formation of ferric phenoxide. इसका नाम क्या है ferric phenoxide. समझे गए इतना. ओके, ये रिएक्शन. त्याच्यानंतर आहे लुकास कॅटलिस्ट. त्याच्यानंतर कुठला आहे ओके. Then distinguish between alcohol and phenol. Okay, by reaction with Lucas catalyst. कुठला कॅटलिस्ट घ्यायचा लुकास कॅटलिस्ट. ही आधी रिएक्शन झाली आपली, आठवत असेल झालेली आहे का. यस, HCl प्लस ZnCl2 अनहायड्रस कंडिशन. कुठली कंडिशन आहे अनहायड्रस कंडिशन. म्हणजे वॉटर इथं जमणार नाही. अनहायड्रस तुमच्या बुक मध्ये नाही अनहायड्रस, फक्त HCl आणि ZnCl2 बरोबर. आता या म्हणतात लुकास कॅटलिस्ट HCl प्लस ZnCl2. आता इथे अल्कोहोल घेतला, काय घेतलेला आहे अल्कोहोल. दिस रिएक्शन इथे खाली लिहायचं, दिस रिएक्शन आर यूज फॉर द डिटेक्शन ऑफ प्रायमरी, सेकंडरी और टर्शियरी अल्कोहोल. 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री अल्कोहोल बरोबर. आपल्याला काय करायचं डिटेक्ट करायचं की प्रायमरी अल्कोहोल आहे का, सेकंडरी अल्कोहोल आहे का, टर्शियरी अल्कोहोल बरोबर है. फॉर एग्जाम्पल के लिए आप ले सकते हो यहाँ पे प्राइमरी अल्कोहल CH3, CH2, CH2, यहाँ पे OH. ओके, यहाँ पे फिर से CH2, यहाँ पे क्या लेना होगा OH. ओके, यहाँ पे CH3, CH2, CH, यहाँ पे CH3, OH. आप 1 डिग्री है, हा 2 डिग्री है. त्याच्यानंतर पुन्हा सांगितलेलं मी 3 डिग्री. यहाँ पे CH3, यहाँ पे CH3 और यहाँ पे क्या होगा OH. ओके, ये हो गया 3 डिग्री कार्बन एटम. कौन सा हो गया 3 डिग्री कार्बन. एंड दिस प्रेजेंस ऑफ सपोज वी हैव 3 बीकर्स. ओके, अपने पास 3 बीकर है, दिखने के लिए तो सेम ही दिखेगी बराबर. अब यहाँ पे ये ब्यूटेनॉल है. ओके, ये सेकेंडरी ब्यूटेनॉल है या टर्शियरी ब्यूटेनॉल है, ये हमको डिटेक्ट करना है. ओके, अब डिटेक्ट करना है तो क्या करना पड़ेगा, वी कैरी आउट द रिएक्शन बिटवीन लुकास कैटलिस्ट विद अल्कोहल. ओके, व्हाट इज लुकास कैटलिस्ट.
इट इज द मिक्सचर ऑफ HCl plus ZnCl2, अनहाइड्रस HCl अनहाइड्रस ZnCl2 plus HCl. ओके, अब यहाँ पे मुझे डिटेक्ट करना है कि एक में भी प्राइमरी, एक में भी सेकेंडरी और एक में भी टर्शियरी बॉन्ड. अब यहाँ पे देखो, यहाँ पे जो टर्शियरी अल्कोहल है इट रिएक्ट्स इमीडिएटली विद इंस्टेंटेनियसली विद दिस लुकास कैटालिस्ट. यानी कि क्या, टर्शियरी अल्कोहल रिएक्ट्स फास्टर विद लुकास कैटालिस्ट, देन सेकेंडरी, देन प्राइमरी. प्राइमरी अल्कोहल ओनली रिएक्ट्स विद दिस लुकास कैटालिस्ट इन प्रेझेन्स ऑफ हीटिंग. इट रिक्वायर हीटिंग. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलला काय करावं लागेल, तुम्हाला हीट करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला काय करावं लागतं, इथे तुम्हाला हिटिंग द्यावं लागेल. तेव्हाच तुम्हाला समजेल की इथे कुठला अल्कोहोल आहे, प्रायमरी आहे, 10 डिग्री आहे. ओके, 1 डिग्री कार्बन ऍटम आहे, बरोबर. त्याच्यानंतर सेकंड डिग्री असेल तर काय होणार, याला थोडासा वेळ लागेल, 15 ते 20 मिनिटं या रिएक्शनला वेळ लागतो HCl प्लस ZnCl2 सोबत होण्यासाठी, लुकास कॅटालिस्ट सोबत रिएक्शन होण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलं, टर्शियरी इज मोर रिएक्टिव्ह. टर्शियरी काय होतो, इन्स्टंटेनियस काय होतो, रिॲक्ट होतो, बरोबर. इन्स्टंटेनियस काय होतो, रिॲक्ट होतो. आणि रिॲक्ट झाल्यानंतर काय होतं, या ठिकाणी तुम्हाला समजतं की हा कुठला, इथे 3 डिग्री कार्बन ऍटम आहे, 3 डिग्री अल्कोहोल आहे. समजलं का? ओके, ठीक आहे. आता बाकीचं वेळ झालेला आहे, उद्या